एक्झेल ओव्हरलॅपिंगला जो बॉन्ड तयार होतो त्याला म्हणायचं सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग बॉन्ड, पाय बॉन्ड वीक बॉन्ड. सिग्मा आणि पाय समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात बेस्ट एक्झाम्पल सांगतो. ठीक आहे. आपण जेव्हा आपल्या एकदम जिगरी मित्राला, एकदम क्लोज फ्रेंड आहे तुमचा, अगदी बालमित्र आहे ना, लंगोटियार ज्याला आपण म्हणतो तसा मित्र आहे, त्याला आपण खूप दिवसांनी भेटलो तर आपण त्याला कसं भेटतो? आपण असा तो समोरून येतोय, आपण असे कडकडून मिठी मारतो, बरोबर? एकदम ऍक्झियल ओव्हरलॅपिंग होते, कम्प्लीट ओव्हरलॅप होतो किंवा मॅक्झिमम एक्सटेंटमध्ये ओव्हरलॅपिंग होते, अशी मिठी मारतो. तर हा जो बॉन्ड आहे, हा बॉन्ड इंडिकेट काय करतो? स्ट्रेंथ इंडिकेट करतो. कारण स्ट्रॉंग बॉन्ड आहे आपल्या दोघांमध्ये, मिठी कडकडून आहे. तेच एखाद्या फॉर्मल मीटमध्ये जेव्हा दोन जण ओळखीचे होतात किंवा काही दोन जणांमध्ये मैत्री आहे, पण इतकी पण गहिरी मैत्री नाहीये, ते कसे भेटतात? ते असे एकमेकांच्या जवळ येतात आणि खांद्याला खांदा लावतात. ओके. हे जे ओव्हरलॅपिंग आहे, ही जी मीट आहे, हे कशी आहे? ही साइड वाईज ओव्हरलॅपिंग आहे. दिस इज लॅटरल ओव्हरलॅपिंग. लॅटरल ओव्हरलॅपिंग का आहे? कारण बॉन्डिंग एवढी स्ट्रॉंग नाहीये, एवढी घसट नाहीये, कळतंय? दिस इज साइड वाईज ओव्हरलॅपिंग पाय बॉन्ड. आणि जेव्हा असे कचकचून समोरच्याला गुदमरेल असे जेव्हा मिठी मारतो तेव्हा तो सिग्मा बॉन्ड आहे. तर सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग आहे, पाय बॉन्ड वीक बॉन्ड.